क्लिफ, कॉलेजला जायला उशीर होतोय, चल निघ लवकर. संजू, तुम्ही पण नाश्ता करून घ्या. क्लिफ, कॉलेजसाठी रेडी मग? हा रेडी. अभ्यास कसा सुरू आहे? मस्त करतो ना अभ्यास? हो हो. आज पोहे चांगले झाले आता, पण काय काय सांगणार, एक खा रे तू. खा चुपचाप. मुलगा आता मोठा झाला आहे. मुलं खूप लवकर मोठी होतात ना. येतो आम्ही. मी बाहेर जाऊन उच्च शिक्षणाचा विचार करत आहे. काय? अरे क्लिफ, असं काय बोलतोयस तू? घरी बोललास का? नाही, प्रथम मला सगळी माहिती गोळा करू दे. पहिले स्वतः सगळं समजून घे, मग घरी सांगेल. भारतामध्ये बऱ्याचशी संधी उपलब्ध आहे, तू त्याचा विचार का नाही करीत? मला एका चांगल्या जीवनाची अपेक्षा आहे. मी हुशार आहे, मला भारतात राहून ते सगळं वाया नाही घालवायचं. तीच ती गर्दी, तेच ते अडखळणारे रस्ते. जायचं असेल तर अमेरिकेला जायला हवं. इथे काय ठेवलंय? बरोबर परफेक्ट बोलले. पॉइंट. हॅलो, हा येतोय. शीतल, कसा होता आजचा दिवस? ठीक होता. कुठे आहे आपल्या हिरो? आजकाल खूप लेट होतो कॉलेजमधून, आणि त्याचं आता कॉलेजचं शिक्षण पण पूर्ण होत आहे. आपल्याला बोलावं लागेल त्याच्याशी. हो, माझ्याही डोक्यात तेच चाललंय. आपण त्याच्याशी सविस्तर बोलूया. क्लिफ, काय कॉलेज काय बोलते? तुझं हे शेवटचं वर्ष आहे, मग कसं चाललंय अभ्यास? हा करतो ना, चांगलं चाललंय कॉलेज. पुढचा विचार काही आहे की नाही? अजून डोक्यात काही विचार नाही, काय नक्की नाही अजून, पण ठरलं की सांगतो. ओके. क्लिफ रात्रंदिवस अभ्यास करून बाहेर जाण्याच्या तयारीत होता व त्यासाठी स्वतःला सज्ज करत होता. मम्मी डॅडी, हे बघा, मला 97% आले. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तुमच्याशी बोलायचं आहे. अरे ते सोड, पहिला पण तोंड गोड करूया. शीतल, जाऊन पेट्या. हो. हे काय? मम्मी डॅडी, आता मला तुमच्याशी बोलायचं आहे. हो, बोल ना. बोल. मी उच्च शिक्षणासाठी USA ला जायचं ठरवलंय. का बोलतो असा? मी सगळं व्यवस्थित प्लॅन केलं आहे. माझा विचार पक्का आहे. अरे पण माझं ठरलंय, तुम्हाला पैशाची जास्त व्यवस्थाही करावी लागणार नाही. मी स्वतःच्या नावावर स्टुडंट लोन काढणार आहे. मी तिथे मला खूप वेगवेगळी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. माझं करिअर तिथे बनेल. नंतर येईन ना मी भारतात तुमच्यासोबत राहायला, पण आता मला जाऊ दे. हा एकटा सगळं कसं करणार? त्याचं सगळं ठरलेलं दिसत आहे. त्याने आपल्याला विचारलं नाही, सांगितले आहे त्याचे निर्णय. अरे पण असं कसं? आपलं एवढं मोठं घर, आपलं एकुलता एक मुलगा. तो येणार आहे परत. तिथे शिक्षणासाठी जात आहे, राहण्यासाठी नाही. मुलं जातात ती जातात, परत येतात का कधी? एकदा परदेशाची सवय लागली की ती परखी होतात आई बापाला. मुलं मोठी झाली की त्यांना थोडं अलिप्तच केलं पाहिजे, नाहीतर आपल्यालाच त्रास होईल. अरे पण तुम्ही माझ्या भावना समजूनच घेत नाही. हॅलो, कसा आहे रे? हा डॅडी, मी पोचलो. सगळं चांगलं आहे, खूप छान आहे.
ओके ओके, काळजी घे, फोन करत राहा. हो हो. शीतल, क्लिफचा फोन आला होता, तो पोहोचला. हो. घरातलं एकटं पण आता असंही होत चाललंय. खूप एकटं वाटतं घरी. आता असं वाटतं वेळेतच दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा होता. जे झालं ते झालं. प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपल्याला सुखी राहायचं आहे. आपण आपले कर्तव्य केले, त्याच्याकडून अपेक्षा करू नये. शीतल, लवकर आहे, क्लिफचा फोन आलाय. डॅडी मम्मी, मी शिक्षण पूर्ण करून सर्वात प्रथम आलो आहे व मला मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळालेली आहे. संधी स्वतःहून चालत आली आहे. मी ती घेणारच आहे. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. चांगलं आहे हा. मग आता परत भारतात कधी येणार आहेस? आता ते सगळं मला विचारू नका. मला पैसा कमवायचा आहे, खूप चांगलं आयुष्य जगायचं आहे, मौज मजा करायची आहे. चला आता मी फोन ठेवतो. हॅलो क्लिफ. हॅलो. आईला भेटायचं आहे तुला. तू येणार आहेस ना? हा डॅडी, आता कॉन्फरन्स आहे 2 दिवसांची. येतोस ना रे? मी तुम्हाला नंतर सांगतो, नंतर बघतो मी. हॅलो क्लिफ. चला बाय डॅडी. बाय. आईला आपल्या एकुलत्या एका मुलाला न भेटताच जीवन प्रवास संपवावा लागला. कोण चुकलं? माफ करा बाबा, थोडा उशीर झाला. तू आज का आला? तू जा, तुझी काही गरज नाही इथे. तुझ्याकडे आम्हासाठी वेळ नव्हता ना? तुझी मीटिंग्स, तुझे कॉन्फरन्स, ते जास्त गरजेचे होते. माफ करा बाबा, तुम्ही माझ्यासाठी सर्व काही केले, पण जेव्हा तुम्हाला माझी गरज होती तेव्हा मी तुमच्यासोबत नव्हतो. मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईन. मी कुठेही येणार नाही. आणि तू जा, तू माझ्यासोबत बोलवू नकोस. माझी सहचरीने मेली, मी एकटा पडलो आहे. माझा पुरुषाचा भार मी स्वतः वाहण्यास समर्थ आहे. डॅडी, मला माफ करा. मी आता ती नोकरी सोडेन. मी भारतात एक नोकरी शोधेन. सगळं ठीक होईल. माफ करा मला. क्षमा करून बाबांनी आपला मुलगा परत मिळविला. मनाची, घराची शांती, सुख समाधान परत मिळविले. चला क्षमेचे सामर्थ्य ओळखूया. एक दुसऱ्याला क्षमा करून जीवनात शांतीचा अनुभव घेऊया. शेवटी क्षमा म्हणजे काय? कुस्करलेल्या फुलांनी हाताला दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. क्षमा ही इतरांपेक्षा कोण करू शकतात? तर ते पालकच. तेच खरे क्षमेचे शिल्पकार आहेत.